हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे माघी गणेश जयंती आणि मी आलेली आहे वरती. म्हणलं चला फुलं बिलं थोडेफार असले तर घ्यावा, कारण आज गणपतीची पण अभिषेक पूजा करायची आहे आणि देवाचे कालचे फुलं मी काढून आणलेत. आता हे बरेचसे फुलं आहेत, तुम्ही त्या दिवशी पाहिलेच. आता हे फुलं थोडेसे वाळून बघूया, धूप वगैरे काहीतरी करूया, त्याच्यामुळे मी आले वरती. तर आज आहे शनिवार आणि आज सकाळ सकाळ व्हिडिओला झालेली आहे सुरुवात. आणि विशेष म्हणजे आज आहे माघी गणेश जयंती. तर सर्वात अगोदर तुम्हा सर्वांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता सकाळचे बरोबर 8 वाजले होते आणि मी व्हिडिओला सुरुवात केलेली होती. तर आता सगळ्यात अगोदर मी वरती आले होते, कारण काही फुलं भेटतात का ते पाहण्यासाठी. तर मला गुलाबाची काही फुलं मिळाले, थोडेच मिळाले मला गुलाबाचे फुलं, तेवढे घेतले आणि मग मी पूजा करण्यासाठी खाली येणार होते. हे जे आहेत हे सगळे बटन गुलाब आहेत आणि खूप छान असे फुलं यांना बटन गुलाबाला येतात. रोजचे मला 5-6 असे ह्या दोन्ही मिळून 3 झाडांचे फुलं मिळत असतात. तर हे आहे वांग्याचं झाड आणि याला मस्त असं वांगे एक छोटंसं आलेलं आहे आणि कळ्या पण भरपूर आलेल्या आहेत. टोमॅटोला पण फुलं आले, टोमॅटोला फुलं भरपूर लागलेले आहेत आणि टोमॅटो पण लागलेले आहेत. इकडे पण 2 टोमॅटो आलेत. छोट्याशा मिरचीला पण फुल यायला लागले, पहा तुम्ही पाहू शकता. पण फुलं आले, छोटंसं असं एक फुल मिरचीला आलेलं आहे. मिरचीवर थोडासा रोग पडलेला होता, परंतु आता तो गेलेला आहे. फुलं घेतले, नंतर वरचा दरवाजा लावला आणि मी आले खाली. आता मला करायची आहे देवपूजा. शनिवार असला ना सगळं रुटीन चेंज होऊन जातं, कारण सगळंच रुटीन बदलत असतं. कारण सकाळ सकाळी ह्यांना लवकर शाळेत जायचं असतं, त्यांचं उरकून दिलं की मग आपलं इकडं निवांत काम करता येतं. साहेबांचा नाश्ता वगैरे सगळं उरकून दिलं, त्यानंतर मग आता मला देवपूजा करायची होती. तर आज माघी गणेश जयंती असल्यामुळे मला गणपती बाप्पाला आपला अभिषेक पण घालायचा होता. तर आता मी सगळ्यात अगोदर गणपती बाप्पाला अभिषेक घालून घेत आहे. आज म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी दिनांक 1 फेब्रुवारी 2025. या चतुर्थीस वरदा चतुर्थी, स्कंद शांती चतुर्थी अशी विविध नावे आहेत. या दिवशी श्री गणेशाने श्री क्षेत्र काशी येथे ढुंडीराज या स्वरूपात अवतार घेतला आहे. तर आता विविध केंद्रांमध्ये पण गणपती बाप्पाची सेवा केली जाईल. विविध केंद्रांमध्ये गणेश याग केला जाईल, त्यानंतर स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी जप केला जाईल, गणपती शीर्ष होईल, आरती नैवेद्य सगळं काही होईल. आणि विशेष म्हणजे आरतीमध्ये नैवेद्यात आपल्याला मोदकाचा समावेश करायचा आहे. गणेश याग करताना यागास दूर्वा, साळीच्या लाया व मोदक हे हविद्रव्य वापरावे. प्रत्येक सेवकांनी श्री गणपतीची षोडोपचार पूजा करून श्री स्वामी समर्थ जप 11 माळी, श्री गणपती अथर्वशीर्ष 21 आवर्तने, मूर्ती असल्यास अभिषेकासह 1 वेळा ललित सहस्रनाम यांचे पठण करावे. या सेवेमुळे उत्तम संतती व सौभाग्याची प्राप्ती होत असते. त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाची षोडोपचार पूजा करून आपल्याला आज त्यांची सेवा करायची आहे. तर पहा, आता मी इथे गणपती बाप्पाला मध, तूप, दही आणि दूध या सर्वांनी अभिषेक करून घेतलाय. त्यानंतर स्वामींना पण अभिषेक घालून घेतला आणि सर्व देवांना पंचामृताने अभिषेक घालून घेतला. अशा पद्धतीने मी माझी देवपूजा आजची उरकून घेतली. आता सकाळी मी फक्त अभिषेक वगैरे सगळं काही करून घेतलं, गणपती अथर्वशीर्ष पण म्हणून घेतलं आणि सकाळची आरती करून घेतली. आता मी मोदकाचा नैवेद्य वगैरे सगळं संध्याकाळीच करणार आहे.
सकाळच्या वेळेस मला पूजेला जवळजवळ 1 ते सव्वा तास लागत असतो. आणि असं जर काही अभिषेक वगैरे गणपतीची पूजा किंवा महाराजांची पूजा जर करायची म्हटलं तर जवळजवळ 1.5 तास हा पूजेला बरोबर जातो. त्यामुळे मी घरातली बाकीची सर्व कामं आवरून किंवा सगळ्यात आधी मग देवपूजा करून घेत असते निवांत आणि मगच आपल्या बाकीच्या कामाला सुरुवात करत असते. इथं आपल्या रोजच्या पूजेमध्ये स्त्री सूक्त, पुरुष सूक्त, जीवजी बनविले नाना रूपे अस्ति इंद्रिये विश्वतोर नटले पुढे विभुनी यज्ञ मांडला जीव हरिद्रव्य वसंत झाला आज ग्रीष्म तो इंद्रही हव्य जीव हिरंता यज्ञ साधनी देव सृजन झाले सृष्टीवर्धनात रक्षणा ऋषी ज्ञानी सजले देव ऋषींनी यज्ञ रक्षिता आचरली सिंधू आहा उसळले भाविक भक्तात दुर्ले ही बंधू अरण्यवासी पवनाहारी जीवैसे सृजन सृष्टी ग्रामीण नगरी पशु जाहले तवाच निर्माण अनादिकाली देव सृजना सोड वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणपती अथर्व शीर्ष शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शुष्णा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विटुषैदुराची कंठे जळके माळ मुक्तादेव लंबोदर पीतांबर पदिवर वंदना सरसोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वटपाळी सजना संकटी पावावे नेवाने रक्षावे सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर्या रे जनुषात्म श्री दत्तोत्रे आरती अवधूता सिद्ध मुकुटमणी ब्रह्मज्ञानी सूर ब्रह्मरता. तर पहा आता आरती वगैरे सगळं झालं, सगळी देवपूजा माझी झाली. भरपूर सारी फुलं माझ्याकडे होती त्यामुळे मला फुलं असली की देवपूजा करायला खरंच खूप भारी वाटतं. त्याच्यामुळे भरपूर फुलं मी देवाला अर्पण केलेली आहेत. आपल्या देवपूजेत जर फुलं असले तर आपल्याला भरपूर प्रसन्न वाटत असतं आणि देवपूजेला हे थोडी का होईना आपल्याला रोजची फुलं पाहिजेतच. म्हणूनच फुलांची झाडं हे आपण आपल्या घरी लावायला पाहिजेत, कारण आपण रोज विकत आणू तर शकत नाहीत आणि आणले तरी पण ते आता देवपूजा वगैरे थोडेच येत असतात. आता मला करायचं आहे स्वयंपाक आणि नंतर मग बाकीचं काम आवरायचंय. चला चला आयुष लसूण आण बाहेरून, याचं नाही घ्यायचा. तर पहा आता मी आलेली स्वयंपाकाला. माझी देवपूजा वगैरे सगळं झाले, झाडलोट झाली, बाकीचं सगळं काम आवरून झाले. आता स्वयंपाक करायचा होता कारण शाळेतून आलेले होते सगळे, त्यामुळे जेवण वगैरे करायचे होते. सकाळी नाश्ता केलेला होता. तर आता इथे मी घेतलेत हुलगे. याला कोणी कुळीत पण म्हणत असतात पण आमच्याकडे हुलगे म्हणतात. मोड आलेले आहेत, भिजत ठेवले होते. त्यानंतर एका कापडामध्ये स्वच्छ बांधून ठेवले होते त्यामुळे त्यांना चांगली मोड आले होते. तर आता हे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकले. थोडंसं तेल आणि मीठ टाकलं आणि हे हुलगे शिजण्यासाठी ठेवून दिले. हुलगे शिजतायत तोपर्यंत मी करणार होते ज्वारीच्या भाकरी, कारण ह्या भाजीबरोबर ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी चांगली लागत असते. परंतु मी ज्वारीच्या भाकरी केलेल्या आहेत आणि माझ्या भाकरी होईपर्यंत इकडं हुलगे पण चांगले शिजून निघले होते. त्यानंतर थोडे शेंगदाणे भाजून घेतले आणि आता फोडणी देत आहे. तर एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये
लसूण घालून घेतला आणि जे मिरचीचं वाटण तयार केलं होतं, लाल मिरच्या आणि लसूण याचं वाटण मी तयार करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं. ते वाटण तेलामध्ये परतण्यासाठी टाकून दिलं आणि हा शेंगदाण्याचा कूट आहे तो मी हुलग्याच्या भाजीत घालून घेत आहे. आपली मिरची चांगली परतली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ही भाजी घालून घ्यायची आहे आणि आपल्याला लागेल तसं पाणी घालून मीठ घालून त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. ही साधी आणि सोपी भाजी एकदा करून पहा. झटपट होणारी आहे आणि खायला पण अतिशय चवदार आहे. त्यानंतर तळे पापड. तोपर्यंत हुलग्याला पण उकळी आली आणि मग आता घेत आहे ताट तयार करून. तर असा आहे आजचा मेनू. ज्वारीची भाकरी, हुलग्याची भाजी, कांदा आणि पापड हे आमचं आज दुपारचं जेवण. काय केलं तुम्ही? खाताय काय? तर आज आहे माघी गणेश जयंती. तर आता सकाळी गणपती बाप्पाला अभिषेक वगैरे सगळं झालंय. आता करायचेत मोदक. आता संध्याकाळ झालेली आहे, दिवस मावळ आहे, माझी दिवाबत्ती सगळंच आवरलंय, देवपूजा संध्याकाळची झाली आहे. परंतु आता करूया म्हटलं थोडेसे मोदक आणि गणपती बाप्पाची आरती वगैरे करून घेऊ. तर मोदक मी गव्हाच्या पिठाचेच बनवणार आहे. चला आता उकडीचे काय करू आणि तळणीचे काय करू. तर पहा, आता इथं खोबरं घेतलंय मी मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलं 1 वाटी आणि इथं त्याच्यापेक्षा छोटी वाटी गूळ घेतलाय. आता एक काम कर. आता हे खोबरं आहे ना मी ओल्या नारळाचं घेतलेलं आहे आणि त्याचे थोडेसे काप करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेतलं आणि हा खोबऱ्याचा किस चांगला भाजून घेतला, म्हणजे आपल्या सारणाला चव चांगली येते. खोबरं चांगलं भाजून घेतलं. खोबरं भाजताना त्याचा कलर थोडा थोडा चेंज झाला की म्हणायचं आपला खोबरं भाजून झालं आणि खोबऱ्याचा वास पण खमंग असा येत असतो. खोबरं चांगलं भाजून झालं की त्यात आपला किसलेला गूळ घालून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर हे सारखं हलवत राहायचं आहे. आपल्याला चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या सारणाला चव चांगली येते. आता 4-5 इलायची घ्यायच्या आहेत आणि त्या पण बारीक करून घालायच्या आहेत. त्यानंतर काजू, बदाम हे पण आपल्याला थोडे कट करून घालायचे आहेत. मी थोडेसे खलबत्त्यात बारीक करूनच घातले, कारण वेळ थोडा कमी होता, उशीर पण झालेला होता, म्हणून पटकन होण्यासाठी मी खलबत्त्यातच काजू बदाम कुटले आणि सारणात घालून घेतले. आपलं सारण मंद गॅसवर जर आपण हे करून घेतलं तर चिवट पण होत नाही आणि सारण आपलं चांगलं होतं. पहा, आता आपलं सारण तयार झालंय. आता ते मी एका भांड्यात काढून घेत आहे. आता घेतलेत मोदक बनवायला, पण त्या अगोदर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले, कारण आपल्याला उकडीचे मोदक करायचे आहेत. म्हणून मग आता थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. चाळणीला तेल लावून घेतलं, तूप लावून घेतलं आणि त्यानंतर मग मोदक बनवण्यासाठी घेतले. आता मोदक हे मी हातावरच बनवून घेतले. हातावरच पारी केली आणि मोदक बनवले. आता मोदक हे गव्हाच्या पिठाचेच मी बनवत आहे, तांदळाचे मोदक नाही बनवले. म्हटलं आता नंतर कधीतरी करूया, उशीर पण झालेला आहे. इकडे मोदक बनवेपर्यंत आपल्या पाण्याला पण चांगली उकळी आली होती. सगळे मोदक मी पटपट बनवून घेतले. आता इथे मी सगळ्यात अगोदर 11 मोदक बनवले, कारण 11 मोदकांचा नैवेद्य मला दाखवायचा होता, म्हणून आधी 11 मोदक बनवून घेतले आणि नंतर मग बाकीचे बनवूया म्हटलं. ते पहिले उकडायला ठेवून दिले, कारण आरती वगैरे सगळंच काही करायचं होतं. पहा, मस्त असे मोदक आपले उकडीचे तयार झालेले आहेत. ते आता एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यावर मस्त असं साजूक तूप घालून आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. गणपती बाप्पाला मोदक लाडू खूप आवडतात ना,
म्हणून आवर्जून हा गणपती बाप्पाच्या चतुर्थीला किंवा जयंतीला किंवा त्यांचं जे काही पूजा अर्चेला त्यांना गणपतीला बाप्पाला आपला मोदकाचा नैवेद्य दाखवला पाहिजे. तर आता इथे मी करीत आहे गणपती बाप्पाच्या पूजेची तयारी. तर आता सगळ्यात अगोदर एक छोटासा पाट घेतला मी आणि त्याच्या खाली स्वस्तिक काढून घेतलेला आहे. त्यावर कापड अंथरून त्यानंतर मग एक पाट मांडून घेतलेला आहे. पाटावर थोडेसे तांदूळ घालून घेतलेले आहेत आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घेत आहे. मी जास्त पूजा मांडलेली नाही, परंतु फक्त आपल्या बाप्पाची पूजा आपल्याला करायची आहे म्हणून मग एवढा छोटासा पाट घेऊन मी ही पूजा करत आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना केलेली आहे. सकाळीचा अभिषेक वगैरे सगळं झाला होता. स्थापना झाल्यानंतर हळदी कुंकू वाहून घेतलं आणि फुलं अर्पण करून घेतले. संध्याकाळची पूजा झालेली होती त्यामुळे दिवा लावलेला होता. नाहीतर तुम्ही म्हणताल ताई दिवा दिसत नाही, तू पूजा कशी केली, परंतु दिवा इथे चालू होता माझा, त्यामुळे ही पूजा मी करून घेतली. आणि त्यानंतर मग तुपाचे 2 दिवे मी इथे लावून घेतले. आपण जे काही पूजा अर्चा सगळं काही करत असतो याचे सगळे संस्कार आपल्या मुलांवर होत असतात. कारण पाहता इथं बबलू बसलेला होता, तो माझी सगळी काही पूजा पाहत होता. मम्मी कशी पूजा करते, काय करते, त्यामुळे त्याला पण पुढं जाऊन हे सगळं करू वाटेल आणि हेच संस्कार आपण आपल्या मुलांवर घडवायचे असतात. आपण जर देवधर्म केला नाही, पूजा अर्चा केली नाही, तर आपल्या मुलं पण ते करणार नाहीत आणि त्यांना समजणार पण नाही की कसं करायचं, काय करायचं. त्यामुळे आपली संस्कृती आहे आपणच जपायला पाहिजे आणि आपल्या मुलांवरती हे संस्कार घडवायला पाहिजे. तरच पुढे जाऊन आपल्याला आपली मुलं हा संस्कारिक होतील आणि ही सगळी सेवा वगैरे ही सगळं करत असतील. गणपती बाप्पाची पूजा वगैरे सगळं मांडून झालं. हळदी कुंकू वाहून घेतलं, गणपती बाप्पाला तांदूळ अर्पण केले आणि त्यानंतर मग ही आरतीची तयारी मी करून घेतली. आरतीचं ताट पण तयार करून घेतलं, नैवेद्य दाखवून घेतला आणि त्यानंतर आता आम्हाला आरती करायची आहे. सर्वांगी सुंदर विठुषे दुराची कंठे जळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती वरा रुंदुंती पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान सोने मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवार शुद्ध तर पहा मंडळी, आरती वगैरे सगळं झालं आणि त्यानंतर मग सगळ्यांनी आरती घेतली आणि त्यानंतर मुलांनी दर्शन घेतलं. इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.